HMPV या व्हायरसने महाराष्ट्रामध्ये शिरकाव केलेला आहे. नागपूर पाठोपाठच आता मुंबईमध्ये देखील एका चिमुरडीला या व्हायरसची लागण झालेली आहे. 6 महिन्याची ही चिमुरडी आहे. लोकांमध्ये संभ्रम आहे की कोरोनासारखाच हा HMPV व्हायरस आहे का, या संदर्भातच आज आपण इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र स्टेटचे सेक्रेटरी अनिल आव्हाड यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, लोकांमध्ये बरंच संभ्रम आहे की कोरोनासारखाच हा जो आता नवीन व्हायरस आलेला HMPV हा सेम कोरोनासारखाच आहे का? नाही का, हा मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये. खरं म्हणजे हा जो नवीन व्हायरस आहे ह्युमन मेटान्युमो व्हायरस, हा बेसिकली कोविडपेक्षा अतिशय भिन्न आहे. इन द सेन्स का कोविड तर तुम्ही माहित असेल, कोविडचा व्हायरस हा नॉवेल कोरोना व्हायरस म्हणून होता, तो नवीनच व्हायरस होता. आणि इनफॅक्ट हा जो HMPV व्हायरस आहे हा गेल्या मला वाटतं 1970च्या दशकापासून अस्तित्वात आहे आणि 2001 मध्ये त्याचं नाव असं ठेवलं गेलं HMPV व्हायरस म्हणून. आणि तसं जुनाच व्हायरस आणि खूप कॉमनली आढळला जातो हा सगळ्या ठिकाणी हा व्हायरस. त्यामुळे असं घाबरून जाण्यासारखं काही कारण नाही. कोविड आणि HMPV याच्यात भयंकर फरक आहे. सर, या व्हायरसची लक्षणं काय आहेत? कोणती लक्षणं झाल्यानंतर आपण समजू शकतो की या व्हायरसची लागण झालेली आहे? कारण म्हणजे मी म्हटलं की हा व्हायरस अतिशय सामान्य आहे, त्यामुळे याच्या इन्फेक्शनमुळे जी लक्षणं होतात ती अतिशय सामान्य असतात. साधारणपणे जे आपण सामान्य सर्दी होते किंवा फ्लू सारखं साधारणपणे थोडासा ताप येणं, घशात खवखव होणं, क्वचित प्रसंगी थोडा धाप लागणं वगैरे असे प्रकार याच्यामध्ये दिसून येतात. लक्षणं सारखीच आहेत, पण कोरोनासारखीच लक्षणं आपण म्हणू शकतो का याच्यामध्ये? नाही म्हणता येणार, कारण कोरोना हा जास्त तीव्र स्वरूपाचा होता आणि म्हणजे सर्दी ताप जास्त नसतो त्याच्या कोरोनामध्ये आणि इमिजिएटली पेशंटला दम लागणं किंवा ह्या गोष्टी चालू होतात की ज्याच्याकडून, कारण त्यांच्यामध्ये त्यांची ऑक्सिजनची लेवल फार लवकर खालवत होती, त्यामुळे पेशंटना हे लक्षणं जास्त दिसून येत होती. तसं ह्याच्यामध्ये होत नाही. आता फक्त ह्याच्यात माहिती आहे लोकांना की हा HMPV व्हायरस आहे म्हणूनच, नाहीतर जी सर्वसाधारणपणे सर्दी होते लोकांना आणि जी 3-4 दिवसात बरी होते, तसंच ह्या व्हायरसची लक्षणं आहेत. या व्हायरसची लागण कोणत्या वयोगटातील लोकांना जास्त प्रमाणात होते असं तुमचं म्हणणं आहे? आता सर्वांनाच ही गोष्ट माहिती आहे की साधारणपणे जी लहान मुलं आहे त्यातल्या त्यात 1 वर्षाच्या आतली लहान मुलं आणि साधारण 65-70 वर्षाची जी वयोवृद्ध माणसं आहे आणि ज्यांना इम्युनिटी कमी झाली आहे, उदाहरणार्थ ज्यांना डायबिटीस आहे किंवा काही लोक जे सप्रेसंट औषधं घेत आहेत, स्टिरॉइड घेत आहेत आणि किंवा ज्यांना किडनीचे आजार आहे, अशा लोकांमध्ये हा आजार जास्त दिसून येतो. यामध्ये काळजी घेण्यासाठी लोकांनी काय करायला हवं, म्हणजे लहान मुलांची देखील काळजी कशाप्रमाणे घ्यायला हवी? सर्वप्रथम लहान मुलं तर काही बाहेर पडत नाही, पण सर्वसाधारण जी ॲडल्ट्स आहेत त्या लोकांनी जेव्हा बाहेर पडतात तेव्हा जेव्हा आपण गर्दीची ठिकाणं टाळली पाहिजे किंवा आपण जे म्हणतो हँडशेक किंवा हस्तांदोलन म्हणतो ते केलं नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा इव्हन जे पेशंट आहेत किंवा जे इव्हन सर्वसाधारण नागरिक आहेत त्यांनी खोकताना किंवा शिंकताना हातात रुमाल किंवा टिश्यू पेपर घेऊनच शिंकलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जे पेशंट आहेत त्यांनीही पौष्टिक आहार आणि हायड्रेशन म्हणजे हे अतिशय जास्त महत्वाचं आहे. हा जो HMPV व्हायरस आहे, या व्हायरसची लागण आता महाराष्ट्रात देखील सुरू झालेली आहे, तर इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र स्टेट कशा प्रकारे याची खबरदारी म्हणून घेत आहे, कशा प्रकारे यावरती उपाययोजना म्हणून करण्यात येणार आहे? आमची एक कमिटी आहे ह्या रेस्पिरेटरी इलनेसवरती. त्याचे अध्यक्ष चेअरमन आहे डॉक्टर भराटे, जे स्वतः पल्मोनॉलॉजिस्ट आहे. त्यांनीच काल एक परिपत्रक आमच्यातर्फे काढलेलं आहे आणि त्यांनी त्यांचा एक छोटासा इंटरव्ह्यू पण टीव्हीवर झाला होता. आम्ही सर्वजणांनी आमच्या परीने सर्वांना सांगतोय तशी परिपत्रकं पण आम्ही प्रत्येक ब्रांचला पाठवली आहे की त्यांनी तिकडच्या डॉक्टर्सना वाटली पाहिजे की जेणेकरून आणि त्यांनी त्यांच्या क्लिनिकमध्ये लावली पाहिजे. लोकांना काय आवाहन कराल, कशा प्रकारे लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे आता यापुढे? सर्वात प्रथम मी हेच सांगेल की पॅनिक होऊ नये. म्हणजे जी एक परिस्थिती सध्या आम्ही बघतोय की लोक खरोखर पॅनिक झाले आहेत आणि प्रत्येक जण आम्हाला विचारतायत की हे खरं आहे का, हे खरं आहे का. असं काही नाहीये. हे मीडियाने म्हणा किंवा आपण जे वाचतोय चायनाहून ज्या न्यूज येत आहेत, जे व्हिडिओ येतात, त्याच्यामुळे लोक घाबरले आहेत. तर मी सर्वप्रथम त्यांना हेच सांगेल की तुम्ही घाबरून जाऊ नका आणि जर तुम्हाला सर्दी खोकला किंवा असं काही झालंच तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता आणि मला नक्की माहिती आहे की तुम्ही 3 ते 4 ते 5 दिवसात नक्की बरे व्हाल, एवढं मी सांगू शकतो. धन्यवाद. थँक्यू.
डॉक्टर अनिल आव्हाड यांच्याशी बातचीत केलेली आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लोकांनी घाबरून जाऊ नये. जो लोकांचा गैरसमज झालेला आहे की कोरोनाप्रमाणेच हा HMPV व्हायरस आहे, तर तसं काही नाहीये. कोरोना हा अतिशय तीव्र वेगाने वाढत होता, तसा HMPV व्हायरस हा नाहीये. सौम्य प्रकारचा हा व्हायरस आहे, तरीही लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.